नमस्कार श्रोते हो. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, जसं की आपल्याला माहिती आहे, गेल्या काही भागापासून आपण विविध वरिष्ठ नागरिक संघटनांविषयी बोलतो आहे. श्रोते हो, या अंतर्गत आज आम्ही आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ सांगली प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण यांना. सर, आमच्या सांगली आकाशवाणी केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, मला सुरुवातीला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर. मी यशवंतराव चव्हाण, राहणार जत, तालुका जत, जिल्हा सांगली. तर माझं वय आता सध्या 72 चालू आहे. माझा व्यवसाय हा शेती असून मला 4 मुले आहेत. 2 इंजिनियर आहेत, 2 शेती करतात. बर. तर माझी द्राक्ष बाग वगैरे अशा शेती आहे. माझं शिक्षण MA पर्यंत झालेलं आहे. बर. आणि माझं संपूर्ण घर आज शाकाहारी असून वारकरी संप्रदायाचं नेहमी त्यांच्यासाठी झटणे आणि ज्येष्ठ नागरिकासाठी कार्य करणे हा एक माझा मनोदय आहे. बर. प्रपंचाकडे जास्त लक्ष न देता ज्येष्ठ नागरिक आणि वारकरी संप्रदायात लोकांसाठी किती त्याग करता येते हा एक उत्तर आयुष्याचं हा एक मी वेळापत्रक ठरवलेलं आहे. बर. सर, ही जी संघटना तुम्ही स्थापन केली ती स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? मी खरं म्हणजे शेती व्यवसायामध्ये असताना माझे एक मित्र BC पवार सर म्हणून जत येथे प्राध्यापक होते. गडहिंग्लजचे रामकुमार सावंत हे कोल्हापूर आणि सांगली प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष होते. 2012 साली त्यांनी जत येथे आले होते आणि त्यांनी माझ्या मित्रांनी एक ज्येष्ठ नागरिक संघटनाविषयी आपण बैठक घ्यायची आहे आणि तुम्ही यावयाची माझी इच्छा आहे. तर पाहावं काय आहे ज्येष्ठ नागरिकांचं. अशासाठी मी तो बैठक अटेंड केली आणि त्यावेळेला जे रामकुमार सावंतांनी जे प्रेरणादायक आम्हाला सांगितलं की आज वरिष्ठ नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामध्ये छळवणूक कधी होते, त्यांना मुलं व्यवस्थित पाहत नाहीत किंवा ज्येष्ठांच्या अडचणी काय आहेत, ज्येष्ठांना आर्थिक अडचणी काय आहेत, सरकारकडे आपल्या मागण्या काय आहेत, यासाठी संघर्षासाठी आज आपल्याला समाजातून सामाजिक उठाव करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक चळवळ ही पुढे गेली पाहिजे आणि जत तालुक्यामध्ये तो तुम्ही उभा करावा, लढा उभा करावा, संघटना स्थापन करावी, अशी एक त्यांनी प्रेरणादायक आम्हाला बैठकीत सांगितलं गेलं. त्यानंतर आम्ही थोडासा विचार केला. खरोखरच आता आपलं उत्तर आयुष्य 60 वर्षावरील ज्येष्ठांसाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही त्यात झोकून दिलं. सुरुवातीला एक आमच्या छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये एक 25 लोकांना आम्ही एकत्रित केलं आणि संघटना स्थापन करूया आणि त्याला एक श्री काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघटना अशी आम्ही नाव दिले आणि तो आम्ही संघटना स्थापन करून त्याची एक बॉडी तयार केली. त्याचा अध्यक्ष, सचिव किंवा ते खजिनदार अशी बॉडी तयार केली आणि त्याच्यानंतर त्याला मान्यता घेतली. पेस्कॉमकडून त्याला संघटनेचं संलग्नपत्र घेतलं. ती जे प्रेरणा मिळाली आणि त्यांचा जो कार्य बघितला आम्ही, तर आम्ही जत तालुक्यामध्ये का करू नये असं ह्या एक डोक्यात वारं शिरल्यामुळं तो आम्ही प्रत्येक गावामध्ये, जत तालुक्यामध्ये जवळजवळ 110 गावं आहेत, प्रत्येक गावामध्ये आम्ही संघटना स्थापन करायचं हा एक मनाचा ध्येय ठेवून, उद्देश ठेवून आम्ही रोज या कामाला लागलो आणि जवळजवळ 2 वर्षामध्ये 2013 पासून 2015 पर्यंत जवळजवळ आम्ही जत तालुक्यात 100 गावामध्ये ह्या ज्येष्ठ नागरिक संघटना आम्ही स्थापन केल्या, कवठे महांकाळमध्ये केल्या. तर असं हे करत असताना 2015 साली प्रादेशिक विभागाने माझी दखल घेतली. एक छोट्याशा गावामध्ये ही प्रेरणा दिली आणि त्या ठिकाणी असा कार्यकर्ता तयार झाला. म्हणून त्यांनी काय केलं, 2015 साली मला वरती म्हणजे प्रादेशिक विभागावर सदस्यापदी माझी निवड करून घेतली. आणि मग संघटना आम्ही स्थापन करत संघटनेचं कार्य त्यांचंच रोज उठले की तेच काम करायचं. फक्त एवढं की आर्थिक झळ हे स्वतःला सोसावं लागत होतं ना, आर्थिक पाठबळ मिळतं यामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून. बरोबर.
हे ना नफा ना तोटा नव्हे, तर ते तोट्यामध्येच हे आम्ही काम करत गेलो. तर माझ्या वरिष्ठांनी दखल घेऊन पुन्हा 2018 साली पुन्हा अगोदर 15 साली माझी प्रादेशिक व्यवहार सदस्य निवड केली. 18 साली मला त्यांनी अपग्रेड करून परत उपाध्यक्षपदी दिले. त्याच्यानंतर 2021 साली मला प्रादेशिक विभागानं अध्यक्षपद दिलं आणि त्यात कोल्हापूर आणि सांगली हे 2 स्वतंत्र गट केले, बायफरेशन केलं गेलं. एकच होतं अगोदर सांगली आणि कोल्हापूर. तर सांगली स्वतंत्र विभाग केला, प्रादेशिक विभाग. जसं तुम्ही सांगितलं कर्जत तालुका अंतर्गत जवळजवळ 110 गावं आहेत. तर तुमचं 100 गावांमध्ये आता काम सुरू आहे. काम सुरू आहे नव्हे, 450 गावामध्ये हे संघ स्थापन आहेत आता सांगली जिल्ह्यामध्ये. 450 संघ आता कार्यरत आहेत. प्रत्येक गावामध्ये 1 आहेत, 2 आहेत, सांगलीमध्ये आहेत, आणि सगळे संघ सक्रिय आहेत. त्यामध्ये काय झालंय, सुरुवातीचा जो ओघ होता ज्येष्ठ नागरिकांचा, या ठिकाणी आम्हाला गव्हर्नमेंटनी पेन्शन देते, आर्थिक मजबूत देते, आरोग्याचे सुविधा देतात, ह्या प्रेरणेने लोक बरेच सामील झाले. पुढं अंतर्गत ह्या ज्येष्ठ नागरिकांना जे पेन्शन स्कीम आहे ते अद्याप पाहिजे तसं मिळत नाही. त्यामुळं लोकांच्यामध्ये काही संघटनेमध्ये निष्क्रियता आली. ते आता जवळजवळ सांगली जिल्ह्यामध्ये 450 संघ, आता सध्या 460 संघ आता कार्यरत आहेत. तर त्यामध्ये जवळजवळ एक 40% संघ म्हणजे काय पदरचे पैसे घालून यामध्ये किती काम करायचं आणि त्यातलं आपल्याला सरकार किती फायदा देतं. आता परत या सरकारने हे आता 75 वर्षीयवाल्या ज्येष्ठांना मोफत सुविधा दिली. आता परवाच एक मंत्रिमंडळामध्ये त्यांनी असं जाहीर केलं, वयोश्री योजना एक जाहीर केली. परत पुन्हा जे अगोदर 600 रुपये मिळायचे ज्येष्ठांना पेन्शन, ते त्यांनी 1500 रुपये केले. आरोग्याच्या सोयीवर मोफत केलं आणि परत ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखापर्यंत म्हणजे आरोग्याचे उपचारासाठी तो पण त्यांनी दिला. त्यामुळं आता बरेच लोक ज्येष्ठ नागरिकाकडे आकर्षित होऊ लागलेले आहेत. आणि ते होत असताना आम्हाला ही अडचण येते, सरकारकडून ज्या काही सुविधा आम्हाला जाहीर झाल्या आरोग्याविषयी, आर्थिक विषयी आणि सामाजिक सन्मानाविषयी आणि संरक्षण, ह्या 4 विभागामध्ये आम्हाला आता सध्या आम्ही जिथं जिथं काम करतो तिथं त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं का होईना मदत मिळू लागायला. आणि विशेष म्हणजे ह्या संघटनेमध्ये आल्यानंतर बऱ्याच आम्हाला चांगल्या अनुभव पण आल्या आणि वाईट पण अनुभव आल्या. वाईट ह्या आल्या की आज सुशिक्षित घरामध्ये, चांगल्या घरामध्ये आई वडिलांचा छळ केला जातो, बघितलं जात नाही, त्यांना वृद्धाश्रममध्ये पाठवलं जातं. ते बघून मानसिक कुठंतरी आमचे वेदना होतात. आणि यासाठी आम्ही कार्य करायचं आणि त्यासाठी सरकारनं पण काही चांगले कायदे केलेले आहेत. म्हणजे जे आईवडील कल्याणकारी कायदा त्यांनी चालू केलेला आहे, म्हणजे ज्यामध्ये त्यात 2007, 2010, 2018 असे सुधारित करत ते बरेच ज्येष्ठ नागरिकांना आता सुविधा प्राप्त होत आहेत. आणि निर्वाह भत्ता मुलाकडून, मुलीकडून, सुनेकडून, जावाईकडून किंवा जे त्या ज्येष्ठांचा मालमत्तेला, प्रॉपर्टीला जे मालक होतील त्यांच्याकडून निर्वाह भत्ता द्यायचा, असं सरकारने पण कायदा केला आहे. तो एक ज्येष्ठांना फार चांगला आता उपक्रम चालू. अशा दृष्टीनं आम्ही संघटनेमध्ये एक प्रेरित होऊन आम्ही ह्या कामामध्ये झोकून दिलं. बरं सर, तुम्ही जेव्हा संघटना स्थापन केली तेव्हा तुमची सदस्य संख्या किती होती आणि आजच्या तारखेला किती आहे? आता सुरुवातीला त्याचा असा नियम आहे, कमीत कमी 10-11 लोक बॉडीमध्ये, म्हणजे संचालक बॉडी आणि सदस्य असे मिळून किमान 25, कमीत कमी 25 ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षावरील जे सदस्य असतील तिथं एक संघ स्थापना, तुम्ही मग कोणत्याही नावे तो आपण फेस्कॉमशी संलग्नित करू शकतो किंवा आपण स्वतः रजिस्ट्रेशन देखील करू शकतो. आता सांगली जिल्ह्यामध्ये एक 7-8 संघ असे आहेत की जे रजिस्ट्रेशन केलेले आणि बाकीचे जे संघ आहेत
आपले फेस्कॉमचे जे मुंबईला संघटना आहे महासंघ, बरं. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, हं, हं, याच्याशी संलग्न आहेत. हं, तर त्याला ऑडिट येते. हं. हे 25 जरी आम्ही सभासद केले तर आता 1000च्या घरात गेले, अरे वा. कारण संघटनाच एवढे वाढले, हं, 460च्या पुढे गेलेले आहेत. हं. तर प्रत्येकाचे जरी त्या 25 जरी धरले, 30 जरी धरले तरी ते 1000च्या घरात गेले. तर हा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4500 हं, गावामध्ये हं. संघटना आहेत. अच्छा. ह्या 4500 संघटना हं, हं. 36 जिल्ह्यामध्ये. अच्छा. तर त्या ठिकाणी अशी जशी सांगली प्रादेशिक काम करते तसे 14 प्रादेशिक विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये, हं, आणि त्या असेच काम करतात. जसे आम्ही काम करतो तसे तेही काम करतात. आता या ठिकाणी आम्हाला नमूद करावं असं वाटतंय, यामध्ये काही निष्क्रिय संघ आहेत. हं. जे निष्क्रिय संघ आम्ही आता सक्रिय करायचं, बाबांनो या गव्हर्नमेंट सरकार अगोदर काही देत नव्हतं, हं, पण आता थोडं तुम्हाला पेन्शन वाढवलेलं आहे, हं. वयोश्री योजना होत आहेत, कल्याणकारी कायदा केला चांगला, त्याचा अंमलबजावणी चांगली होते. आज पोलीस स्टेशनमध्ये गेलो, आज नगरपालिकेत गेलो, आज महसूल भवनमध्ये गेलो, हं. आज प्रांत कार्यालयामध्ये गेलो, तर सन्मानाची वागणूक ज्येष्ठांनाही दिली जाते. न्यायालयामध्ये गेलो, सन्मानाच्या. आज मी खरं म्हणजे आईवडील कल्याणकारी कायद्याचा एक भाग म्हणून मला समिट अधिकारी म्हणून देखील माझी नियुक्ती केली. मी संजय गांधी निराधार योजनेमध्ये देखील काम केलं. बरं. पण आम्ही हे करत असताना ज्येष्ठांचाच विचार हं, तोच आम्ही करत आत्तापर्यंत आलो. मग त्यामुळं आम्हाला दुसरं राजकीय याला काही पाठबळही नाही, हं. आणि राजकीय आम्ही हस्तक्षेप त्यांचाही होत नाही, आम्ही त्यांच्यात सहभागी होत नाही. बोलवतात सर्व पक्ष, हं, हं. काम करतात सर्व पक्ष, हं. मदत देतात सर्व पक्ष. आता आम्ही जतला विरंगुळा केंद्र बांधतो, तर आता चालू आमदार, हं. मागच्या आमदारला आम्ही प्रयत्न केला, त्यावेळेला जागा उपलब्ध झाली नाही. बरं. या वेळेला आम्हाला अनुकूल झाले, हं. आम्हाला नगरपालिकेतून जागा मोफत दिली, पण त्याच्यावर फंडिंग झालं. हं. विकास निधीतून आमदारांनी एक 15 लाख रुपये फंडिंग केले, हं, हं. आणि मग त्याच्यावर आम्ही एक भव्य असं भवन उभारलं, म्हणजे तुमची स्वतःची स्वतःची जागा. हक्काची जागा. असे सांगलीला आहे, हं. मिरजेला आहे, कुंडलला आहे, बरं. तासगावला आहे, हं, हं. आता पलूसला ट्राय करतायत. अच्छा. हां, माझे मित्र फार चांगले ते एले पाटील काम करतात. हं, हं. तर काही ठिकाणी तिथले स्थानिक जे प्रतिनिधी असतात त्यांचा सहभाग हा महत्त्वाचा असतो, आणि त्यांचा मदत महत्त्वाची असते, आणि आमचे संबंध महत्त्वाचे असतात, हो, बरोबर. ते महत्त्वाचं. हं. सर, जसं तुम्ही तुमच्या संघटनेविषयी सांगितलं, तर ह्या संघटनेची तुमचं मीटिंगचं साप्ताहिक किंवा मासिक मीटिंग ज्या होतात, तर त्याचं शेड्यूल कसं असतं सर? आमचं कसं असतं, प्रादेशिक विभागाचं दर 3 महिन्यातून हं. कार्यकारिणीची मीटिंग होते, बरं. 1 वर्षातून सर्वसाधारण सभा होते. पण जे काही गाव लेवलला संघटना आहेत किंवा जे समन्वय समिती आहेत तालुका लेवलला, हं. त्यांचं असं आम्ही शेड्यूल ठरवलं आहे की दर महिन्याला एकत्र या, गेट टुगेदर. हं. म्हणजे तुम्ही बॉडीच असं नाही, तर सर्व सभासद पण या. ज्येष्ठांच्या ज्या काही तक्रारी असतील, ज्येष्ठांच्या काही तुम्हाला म्हणजे अडचणी असतील, ज्येष्ठांना कुठं त्रास होतो, ज्येष्ठांच्या काही प्रश्न आहेत, शासन लेवल असू दे, पोलीस लेवलला असू दे, किंवा अन्य कुठेही असू दे, त्यासाठी तुम्ही 1 महिन्याच्या 1 तारखेला किंवा 30 तारखेला असे एकत्र येत जा. तुमच्या समस्या लिहून घेत जावा, आम्हाला कळवत जावा, आम्ही त्यात सोल्युशन कसा काढायचा हे आम्ही त्यात मार्ग काढतो. अशा पद्धतीचं ते दर महिन्याला मिटिंग घेतलं तरी चालतं आहे. परंतु वास्तविक याच्या ॲक्टप्रमाणे, ट्रस्ट ॲक्टप्रमाणे, तर दर 3 महिन्यातून कार्यकारिणीची बैठक आमची होते. सांगलीमध्ये आमचे टिंबर एरियामध्ये ऑफिस आहे, तिथं विरंगुळा केंद्र आहे, विवेकानंद विरंगुळा केंद्र. त्यामध्ये आम्ही दर 15 तारखेला आणि दर 30 तारखेला अध्यक्ष आणि सचिव आणि काही कार्यकर्त्यांचे काही कामं असतील तर त्यांनी यायचं. आम्ही नियमितपणे त्या ठिकाणी थांबतो आणि त्यांना काय स्टेशनरी पाहिजे, त्यांच्या ज्या अडचणी आहेत किंवा काय नवीन संघ स्थापन केले असले तर त्यांचे फॉर्म वगैरे भरून घेणे, त्यांना देणे, पैसे भरून घेणे, बँकेतले व्यवहार पाहणे, पुन्हा देणे, ठेवी ठेवणे, व्याज जमा करणे, ऑडिट करणे, वर्षातून ऑडिट करणे, आणि त्याच्यावर काही रिमार्क्स येतात का त्याच्यावर अभ्यास करणे. अशा पद्धतीचं जे कार्य असतं ते सुनिश्चितपणे काम
आदर्शवत चाललेलं असतं. पण ह्यामध्ये एकच आहे की स्वतःचा पैसा खर्च करून ह्या संघटनेमध्ये काम करावं लागते. एवढंच या ठिकाणी एक मायनस पॉईंट बी म्हणता येत नाही आणि प्लस पॉईंट पण म्हणता येत नाही. ज्यांच्याकडं आर्थिक पाठबळ आहे त्यांनी यामध्ये झोकून देतात आणि आपलं सहभाग नोंदवतात. आम्हाला ही एक आवड आहे म्हणून ह्यामध्ये आम्ही झोकून दिलं. स्वतःचा पैसा किती जातो याचा विचार न करता समाजासाठी, ज्येष्ठांसाठी काही करता येते का, आमचे उत्तर आयुष्य राहिले थोडे, त्यामध्ये आम्हाला काही करता आलं तर ते करायचं, असा हा एक उद्देश. बरं सर, ह्या संघटनेमार्फत आता तुम्ही ज्येष्ठांसाठी कोणकोणते सण किंवा कोणकोणते संमेलनं तुम्ही घेता सर, साजरे करता? आम्ही सगळ्या ठिकाणी काही जास्त चांगले संघ आहेत, कोठे कोठे आता मोठे मोठे काही गावामध्ये संघ आहेत आणि त्यांची संख्या पण मोठी आहे. अशा ठिकाणी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे हे राष्ट्रीय सण आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय म्हणजे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर हे आम्ही कंपल्सरी साजरा करतो. ॲब्यूज डे म्हणून असतो, म्हणजे ज्येष्ठांना छळवाद दिवस हा एक राष्ट्रीय आपला ज्येष्ठांचा सणच झालेला आहे. म्हणजे जागतिक युनो संघटनेने त्याला मान्यता दिलेली आहे. काय? ॲब्यूज डे म्हणून. ॲब्यूज डे. महिला दिन साजरा करतो आम्ही. ज्यांचे वाढदिवस जे 75 वर्षाच्या पुढं 80, 85, 90 आहेत आमच्यात, अजून 95 वाले पण आहेत, एखादे असतात, त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणे किंवा एकत्र येणे, स्नेहभोजनाचं हे कार्यक्रम करणे, छोट्या छोट्या सहली पण घेणे, असे आम्ही सण साजरा करत असताना आम्ही कुठलेही वर्षातून हे वाढदिवस वगैरे आम्ही साजरा करताना आदर्श सून महिला दिन आम्ही साजरा करतो. एवढा मोठ्या प्रमाणात साजरा केले जातात सर्व संघामध्ये. तर त्या जागतिक महिला दिन 8 मार्चला आम्ही साजरा करत असताना त्यामध्ये आम्ही ठराविक 5-10 आदर्श सून पुरस्कार देतो. आदर्श सून पुरस्कार एवढ्यासाठी की ज्या सुनेनं आपल्या सासू सासऱ्यांना, आई वडिलांना एकदम उत्कृष्टपणे त्यांचा सांभाळ करतायत असं आम्हाला एखादा ज्येष्ठांनी सांगितलं, माझी सून अशी आहे, माझ्या मुलीसारखं आहे, मला माझं वेळच्या वेळी औषध गोळे, आम्हाला काय आता औषध गोळ्या वेळेवर देणे, वेळेवर चहा देणे, तुम्ही जेवण वेळेवर नाही दिलं तरी चालतंय पण चहा आणि औषध गोळ्या हे वेळच्या वेळी दिलं पाहिजे, अशी काळजी करणारे ज्या मुली आहेत त्यांना आम्ही आदर्श सून म्हणून त्यांचा सत्कार करतो. आणि मला वाटतं हा एक चांगला उपक्रम आहे, कारण बाकीच्या लोकांनाही याच्यातनं प्रेरणा मिळते. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आदर्श मुलगा म्हणून एक पुरस्कार आम्ही देतो. काय म्हणजे आदर्श मुलगा हा वडिलांना आता घरातून बाहेर काढतायत, जिथं काही म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेले तरुण आहेत किंवा जे सून जे अति शिकलेल्या, थोडक्यात म्हणू आपण, अति पुढारलेल्या म्हणण्यापेक्षा अति शिकलेल्या सासू सासऱ्यांचे त्यांना काही पटत नाही, परंतु ते असं आहे 60 वर्षे 65 वर्षे गेल्यानंतर बुद्ध्यांक असतो जो हा खाली येतो ज्येष्ठांचा. हा बुद्ध्यांक खाली आल्यानंतर थोडंसं तोल जातो बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, त्यांच्या आचार विचारामध्ये रागीट होणे, व्यक्त करणे, भावना व्यक्त करणे ह्या वृद्धाकडून घडतात, ज्येष्ठाकडून घडतात. ह्या सहन करणाऱ्या मुली आणि मुलापेक्षा मुलीवर जबाबदारी जास्त आहे. अशा दोन्ही जर हे जर चुकलं त्या ठिकाणी छळ होतो, ज्येष्ठ नागरिकांचा छळ होतो. मग आम्ही हाय होऊ नये म्हणून आम्ही हा पुरस्कार देतो आणि मुलगा एक आदर्श मुलगा म्हणून एक आम्ही पुरस्कार देतो. कारण मुलगा जो आदर्श आहे, आई वडिलांचा सांभाळ चांगला करतो, परदेशात राहणारा नाही, परदेशात राहणारा हा पैसा किती देतो, आता कोट्यानं पैसा असतात, इथं राहून आई वडिलांना भाजी भाकरी देऊ दे, एक बिन साखरेचा बिन दुधाचा चहा देऊ दे, पण इथं राहून आई वडिलांचा जो सेवा करतो त्या प्रत्यक्ष राहून त्या मुलाला आम्ही आदर्श पुरस्कार देतो. आदर्श माता पिता, आई वडिलांचं पण काही चुका असतात, भांड्याला लागल्यानंतर आवाज येतो, अशा पद्धतीचं आई वडिलांच्या पड काही चुका होतात, हे का केलं, ते का केलं, असं का केलं, तसं का केलं, पाठीमागं किरकिर लावायचं. मुलं टेन्शनमध्ये असतात, मुली टेन्शनमध्ये असतात, त्यांचा प्रापंचिक लोड असतो, त्यामध्ये जर ज्येष्ठांनी असं
बोलायला लागले मधी तर त्यांना तो विचार पटत नाही आणि त्यातून त्यांचा मतभेद सुरू होतो. आणि हे होऊ नये अशा दृष्टीनं आम्ही पण कॉलेजवर कुठं पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय अशा ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या मिटिंग घेऊन कॉम्बिनेशन साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो हायस्कूलमध्ये वगैरे. परंतु हे काय समाज आता जसं पुढं जायला लागलाय तसं अडचण्या गुंतागुंती वाढतच चालली आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना त्रास कसा होणार नाही हा शासनाचा पण एक कल आहे. त्यांचे पण असे धोरण आहेत. ज्येष्ठ नागरिकासाठी 2013 साली 2018 साली त्यांनी ज्येष्ठ नागरिकचे धोरण जाहीर केलं, संसदेमध्ये पास करून घेतलं. ते एक चांगली गोष्ट आहे की ज्येष्ठांना कुठं कुठं काय सन्मान दिला पाहिजे. पंचायत समितीमध्ये गेलं तर त्यांचा काय, त्यांना तहसीलदारमध्ये कसं दिलं पाहिजे, पोलीस स्टेशनमध्ये कसं दिलं पाहिजे, आरोग्य शिबिर घेताना दवाखान्यामध्ये त्यांना कसं ट्रीट केलं जातं किंवा करावं, ह्या सगळ्या त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत शासनानं. आणि त्या पद्धतीनं शासन देखील जसं सांगितलं तसं खाली देखील आम्हाला अनुभव यायला लागला. पण हे अनुभव घेत असताना तिथले जे अशा जिथं नोडल ऑफिसर चांगले असतात, आई वडिलांविषयी दखल घेणारे असतात, त्यांनी निश्चित ज्येष्ठांचा सन्मान. बरं सर, जसं तुम्ही सांगितलं की वरिष्ठ की तुमची संघटना काम करते, कार्यरत आहे, तर तुमच्या संघटनेने आजपर्यंत समाजासाठी काही कार्य केलेलं आहे का? हो, नक्की. ज्येष्ठ नागरिक संघटना एवढं काम करते. कुठल्याही काही पूर आला, आता मागं सांगलीला बॅकवॉटरनं पूर आला होता मोठा, त्यावेळेला आम्ही संघटनेने घरोघरी फिरून कपडे लत्ते जेवण खाण्याचं साहित्य ट्रक भरून आम्ही शासनामार्फत पाठवलं. भूकंप झाला, पैशाचं काही ज्यांना जसं शक्य आहे, ज्यांच्या सहाय्य कसं आहे असं मिळून आपल्या कपॅसिटीप्रमाणे शासनाला आम्ही ती मदत पण केली. कुठल्याही म्हणजे एखादा आत्महत्याग्रस्त झाला, अशांच्या घरी जाणे, त्यांना काही मदत करता आली तर ते करणे, किंवा आणखीन काही संघर्षामध्ये काही पेटलं किंवा काही जळाला, काही ह्याच्यामध्ये बळी पडले, अशा वेळेला देखील आम्ही धान्य वगैरे देऊन नैसर्गिक आपत्ती अशामध्ये पण मदत करण्याचं आम्ही चांगलं काम करतो. एखादा नगरपालिकेचा किंवा एखादा शांतता कमिटीमध्ये आता काही दंगे चालले किंवा काही खाली आम्हाला बोलवलं जातं, म्हणजे सगळ्यांनाच बोलवलं जातात, त्यामध्ये आम्हाला त्यांनी सहभाग करून घेतात. तर ती काही शांतता कमिटीसारख्या किंवा अनेक नगरपालिकेमध्ये काही त्यांच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं जातं, त्यावेळेला आम्ही त्यांना सहभाग देतो आणि आमचे मत देखील आम्ही त्यांना मांडतो. बरेच म्हणजे समाजाला सोडून आम्ही कोणतंही काम करत नाही आणि समाजाबरोबर प्रवाहामध्ये काम करायचं, त्यातही एक वेगळा आनंद असतो. काही स्वच्छता अभियान असू दे, रोपं लावायचं वगैरे असू दे, हे करणं, त्यामध्ये सहभाग हा आपल्या परीनं आम्ही घेतो. सर, आतापर्यंत आपण या संघटनेसाठी अविरत काम करताय, तर संघटनेतील आतापर्यंतच्या प्रवासामधील एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आपल्याला सांगता येईल का, जो आपल्या कायम स्मरणात आहे आजही? आजही तर एक माझं म्हणजे आयुष्यामध्ये जसं मी प्रेरित होऊन हे काम करायला लागलो, आमचे रामकुमार सावंत म्हणून त्यांनी गडहिंग्लजला सर्वसाधारण सभेच्या ज्यावेळेला दोन्ही एकत्र होतं, सांगली आणि कोल्हापूर, त्यावेळेला 2000 मला वाटतं सप्टेंबर 2015ला त्यावेळेला मलाही त्यांनी निमंत्रित केलं होतं. त्यात मला वाटतं शिंबाशी स्कूल तुम्ही ऐकलं असेल, गडहिंग्लज नेसरी या रोडवर आहे, जिथं डॉक्टर अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती त्या हायस्कूलला भेट दिलं होतं. तर तिथं त्यांनी ऐकलं, आम्ही त्या हायस्कूलमध्ये आम्ही प्रशस्त फिरून बघितलं. त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पुढारीचं अति महत्त्वाचे जे त्याग केलेले आहेत त्यांचेच आम्हाला फोटो बघायला मिळाले. आणि त्या हायस्कूलमध्ये सांगितलं कलाम साहेब कुठं या ठिकाणी भेट दिले आणि त्यांचे रिमार्क्स वगैरे सांगितले त्यांनी. आणि त्या हायस्कूलचा 100% निकाल कायम तिथं टक्केवारी नाही, 100%. तर अशा हायस्कूलमध्ये ही सर्वसाधारण सभा भरली होते आणि त्याला 2 न्यायाधीश परत तिथले प्रमुख पाहुणे म्हणून वगैरे सगळे आले होते. पण त्यामध्ये हे चालू असताना
त्यांनी माझं नाव पुकारलं गेलं. अच्छा. मला माहिती नव्हतं. हं. माझं नाव त्यांनी का घेतलं हेही मला माहीत नव्हतं. पण मला काय वाटलं, बोलवलं म्हटल्यावर मी गेलो स्टेजवर. हं. तर त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला गेला. म्हणजे एक स्मरणपत्र, अच्छा. एक शिल्ड आणि काही एक पाकिट. असं मी एवढं भारावून गेलो की एवढं मोठ्या हायस्कूलमध्ये मोठ्या व्यक्तीकडून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हे कसं, हे एक माझं चांगलं स्मरणात राहिलं. आज देखील मी खोडू शकत नाही किंवा तो एवढा मोठा त्याने समारंभपूर्वक माझं त्यांच्या हस्ते आणि 2 शब्द कौतुकाचे झाले माझ्यावर. तो एक माझा अविस्मरण आहे. आणखीन एक माझा अविस्मरण प्रसंग, पुण्याची साधू वासवानी ट्रस्ट त्यांच्यामार्फत इंचलकरची रोटरी क्लब त्यांनी एक अशी योजना राबवली होती, जे दिव्यांग, अपंग, ज्येष्ठ नागरिक ज्यांना काही कंबरदुखी, गुडघेदुखी, काय असे कमोडेट वगैरे अशा लोकांना, ज्येष्ठांना साहित्य वाटप करायचं. आणि ते पण एक आमचं तिथं जतमध्ये एक हायस्कूल आहे, चांगलं हायस्कूल आहे, तर त्यांच्यामार्फत ही योजना राबवायचं त्यांनी ठरवलं. मग त्यांनी काय ठरवलं, त्यांना का कोणी सांगितलं कोणाला ठाव, परंतु खरं म्हणजे त्यामध्ये सहभाग नव्हता. कारण ते रोटरी क्लबवाले त्यात सहभाग होता. त्यामध्ये साधू वासवानी ट्रस्टमार्फत त्यांना मटेरियल मिळणार होतं आणि वाटणार होतं जत हायस्कूलमध्ये. म्हणजे अर्थार्थी ज्येष्ठ नागरिकाचा त्यामध्ये संबंध नव्हता. पण त्यांना कोणीतरी सांगितलं, आपण ज्येष्ठासाठी हे जे आपण वाटणार आहे त्या ज्येष्ठ नागरिक अध्यक्षाला आपण बोलवून घेऊया आणि त्यांच्यावर ही जबाबदारी टाकूया. मला जरा आश्चर्य वाटलं की मी काय करायचं. तर त्यांनी सांगितलं, तुमचे जेवढे ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांना डोळ्याचं हे असेल, चष्मा लागत असेल, कानाचं यंत्र लागत असेल किंवा कमरचा पट्टा, तुम्हाला कमोड, संडासची खुर्ची किंवा वॉकर, चेन, व्हील, त्याचं हे असे काही मटेरियल आहेत, तर त्या तुम्ही नावं आम्हाला द्या आणि त्या पण तालुक्यातील प्रत्येक गावातून तुम्ही गोळा करा. तर तो एक प्रसंग असा झाला, आम्हाला वाटलं आता हे करायचं कसं. तरी देखील आम्ही रात्रदिवस प्रत्येक गावातले तरी करायला पाहिजे, एका गावातले त्यांना चालत नाही, सगळे निरनिराळ्या तालुक्यातून सगळे गोळा करायचे आणि वेगवेगळ्या तालुक्यातनं आणि लिस्ट करणं. आणि त्यांनी सांगताना सांगितले खरा, पण ते एवढं काम अवघड होतं आम्हाला. पण ते प्रत्येक गावामध्ये आमचं शारीरिक, आमचं फिजिकली देखील आम्ही थोडा विचार करायलाच पाहिजे. गाडीवरनं किती फिरायचं, दिवसभर किती फिरायचं, तसं विस्तारानं आमचा तालुका फार मोठा आहे. तरी देखील आम्ही काय केलं, तो केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी एकदा येऊन गेले, म्हणजे जे आम्ही सांगितलं हे लोक आहेत, तर त्यांनी माप घेतले, कोणाला काय पाहिजे त्यांचं घेतलं. आम्हाला वाटलं हे नाही घेतले आणि गेले. पण तुम्हाला सांगतो, त्यांनी जो नंतर 2-3 महिन्यानंतर जो मटेरियल आणले आणि ते अगदी वाखण्यासारखं होतं. जे त्यांनी जे सांगितलं होतं, म्हणजे म्हटलं तसं त्यांनी करून दाखवलं. ते आम्हाला एवढं त्याचं प्रेरणा मिळाली की एवढं कुठं साधू वासवानी ट्रस्ट आणि इंचलकरची कुठं हे कसं काय, तिथे एक व्यक्ती संबंधित होते, इंचलकरची रोटरी क्लब आणि जत हायस्कूलच्या संबंधित असल्यामुळं तो हा एक लाभ मिळाला. तो एक आम्हाला अविस्मरणीय ठरला. सर, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण आमच्या श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मला खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना संदेश देण्यापेक्षा मी ज्या समाजालाच मी देऊ इच्छितो, नंतर ज्येष्ठांना देतो, की समाजामध्ये ज्यांचे आई वडील हयात आहेत, हयात नसतील तो प्रश्न वेगळा, पण जे आई आहे वडील नाही, तो वडील आहेत आई नाहीत, किंवा आई आणि वडील दोन्ही आहेत, अशा आई वडिलांचा माझी एक हात जोडून विनंती आहे या मुलांना की त्यांनी आई वडिलांची काळजी घ्यावी. आई वडिलांना त्यांना त्रास द्यावा. त्यांचं उत्तर आयुष्य फार थोडं राहिलेलं असतं. आई वडिलांचं उत्तर आयुष्य 5 ते 10 वर्षाचंच असतं. पण त्या 5 ते 10 वर्ष तुम्ही जास्त टेन्शन न घेता आईवडिलांचा सांभाळ करा. त्यांना वेळच्या वेळी गोळ्या द्या, वेळच्या वेळी जेवण द्या,
त्यांना त्रास करू दे, समाधानानं जगू दे, नातवामध्ये खेळू दे, त्यांना वृद्धाश्रममध्ये पाठवू नका. किंवा एक माझं भावनिक साध आहे, त्यांना तुम्ही दुसरं काही देऊ नका, परंतु कमीत कमी 2 शब्द चांगले त्यांच्याशी बोला. तुमचा वेळ मुख्य म्हणजे तुमचा हा एक माझं त्यांना खास समाजासाठी हे एक विनंती राहील. एक खास करून माझं ज्येष्ठांना हा संदेश राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक जे 60च्या पुढे गेलेले आहेत, 70च्या पुढे गेले आहेत, 80च्या पुढे गेले आहेत, आपण समाजासाठी खूप केलो, आपल्या मुलाबाळासाठी खूप राबलो, आपण कधीही मागं फिरून बघितलं नाही, कधीही आमच्या स्वतःचं बघितलं नाही, कधी आमचे कपडे लत्ते चांगलं बघितलं नाही, किंवा आमच्या पत्नीला आम्ही बघितलं नाही, परंतु आम्ही मुलासाठी, नातूसाठी, मुलीसाठी, शिक्षणासाठी, घर बांधणं, समाजासाठी, गाड्या घेणं, हे मग राबत आम्ही 60 पार केलं. तर आता 60 नंतर तुम्ही, माझी एक अशी विनंती आहे ज्येष्ठांना, स्वतःसाठी तुम्ही आता बघा, स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी वेळ काढा, तुम्ही मनसोक्त गप्पा मारा, नातवांच्या बरोबर खेळा, तुम्हाला कुठं फिरायला जाऊ वाटते जावा, जमेल तेवढाच योगा, नाही दुसऱ्यांनी भरपूर योगा व्यायाम करतात म्हणून आपण तसं करायचं नाही, आपल्या शरीराला जेवढं झेपेल तेवढं व्यायाम करा, आनंदी राहा, घरामध्ये किरकिर करू नका, सुनांच्या बरोबर खेळीमेळीत राहा, मुलांच्या बरोबर खेळीमेळीत राहा, जे आहे तो प्राप्त परिस्थितीला पाठ द्या, स्वीकारा, आणि एक तुम्ही चांगला जगण्याचा प्रयत्न करा. उत्तर थोडं राहिलेलं आहे, स्वस्थ राहा, मस्त राहा, एवढं माझं ज्येष्ठांना सांगणं. बरं, या ठिकाणी आईवडिलांना मुलं पाहत नाहीत, अशासाठी सरकारनं 2007 साली आणि 2010 साली आणि 2018 साली तो एक असा कायदा केलेला आहे की ज्या घरामध्ये मुलं जर आईवडिलांना बघत नसतील, त्यांचं प्रॉपर्टीज घेत असतील, तर त्या मुलासाठी हा निर्वाह भत्त्याचा तो जो कायदा आहे, ज्यांनी जर समजा आईवडिलांनी जमीन दिली असेल किंवा काही त्यांचे पेन्शन घेत असतील, त्यांना बघत नसतील, तर त्याला सरकार कायदेशीर बंधनकारक त्या मुलींना जावायला, आणि ज्यांचा जे इस्टेटचा उपभोग घेणार आहे त्यांच्यासाठी हा कडक कायदा आहे. आणि त्यांच्यावर निर्वाह भत्ता बंधनकारक आहे. निर्वाह भत्ता जर दिला नाही तर त्यांच्यावर अटॅचमेंट आणू शकते, वॉरंट काढू शकते, पोलीस फोर्समार्फत देखील पैसा गोळा करून त्या ज्येष्ठांना देऊ शकतात. हा एक चांगला कायदा आहे. आणि या कायद्याचा वापर करत असताना ज्येष्ठांनी न भिता, खरोखर ज्यांचा छळ होतो घरामध्ये, पण सांगायचं नाही, माझ्या मुलाची अब्रू जाते, आणि मी जर मुलांना पेन्शन दिलं नाही, मुलांना जर मी काही जमीन जुमला दिलं नाही, तर मला घरातनं बाहेर काढणं, भिवू नका. ज्येष्ठांनी भिण्याची गरज नाही. आपल्याशी पाठीशी सरकार आहे, आपल्या पाठीचं आमच्या आरोग्याची दखल घ्यायला आरोग्य केंद्र आहेत, आपल्यासाठी सामाजिक शासन आहे, आपल्याला संरक्षण करण्यासाठी पोलीस खातं आहे. आम्हाला ह्या सगळ्यांच्या मदत एवढे मिळतात. आणि तुम्ही ज्येष्ठांनी छळ सहन करू नका. आणि बंधना असं आम्ही म्हणू शकत नाही की मुलांच्या बरोबर भांडण करा आणि बाहेर पडा, असं नाही. खरोखर मुलाकडून अन्याय होत असेल तर तो सहन करू नका. तुम्ही स्वतःची पुंजी, स्वतःसाठी काहीतरी एक जपून ठेवा. जमीन असू दे, तुमचा पेन्शन असू दे, तुमचा रोख रक्कम असू दे, तुमचं काही आणखीन काही व्यवसाय असेल तर काही, हे स्वतःच्या आयुष्याला किती पुरेल याचा अंदाज करून स्वतःची पुंजी स्वतःला ठेवा. सगळीकडं तुम्ही मुलांच्याकडं दान देऊ नका. घर असू दे, जमीन असू दे, पेन्शन असू दे, व्यवसायाचा असू, तो आपला स्वतःकडे ठेवला पाहिजे. निर्भयपणे आपण जगलं पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचा, पोलीस खात्याचा आपल्याला भरपूर मदत दिली जाते, आणि तो तुम्ही त्याचा उपभोग घेण्यास विसरू नका. हे एक माझं ज्येष्ठांना चांगलं सांग. सर, जसं तुम्ही आता म्हटलं की घरोघरी आजकाल ज्येष्ठांचा किंवा वृद्धांचा होणारा जो छळ आहे तो होतो, तर तुमच्या संघटनेने पण याविषयी बरंच कार्य केलं असेल. भरपूर कार्य केले. सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ असे 101 केसेस दाखल झाले. अच्छा. आता मी खरं म्हणजे त्या प्रांत साहेबांनी
माझी समेट अधिकारी म्हणून माझी निवड पण त्यांनी केली. बर. पण ते हा भाग वेगळा. परंतु मी जवळजवळ 30 ते 35 प्रकरणं आम्ही दाखल केले आणि त्याचा निकाली लावून घेतला. खरं म्हणजे सांगायला मला अभिमान वाटतो की कुठलेही अधिकारी उपविभागीय अधिकारी ज्यांना जो कायद्याचा मुख्य केलेला आहे, म्हणजे आई वडील कल्याणकारी कायदा हा कोर्टात न चालतं प्रांत साहेबांच्या पुढं म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यापुढं तेच न्याय देऊ शकतात. त्यांच्याकडे संपूर्ण अधिकार आहे आणि जे सुप्रीम कोर्टात ते स्वीकारलं जातं. इथं जो त्यांनी न्याय देतात ते सुप्रीम कोर्टामध्ये ॲज इट इज होत जाते. पण एक मला आनंद वाटतो की ज्येष्ठांच्या विरोधात एकही निकाल दिलेला, सर्व ज्येष्ठांच्या बाजूनच निकाल दिला आहे आणि करमधर्म संयोगानं ते देता येत आता. म्हणजे ज्यांच्याकडनं आम्ही ज्यांच्या मुलाच्या विरोध मुलीच्या विरोध असे आम्ही दाखल केलेले प्रकरण आहेत ना, त्यामध्ये काही समेट घडवून आणलं आम्ही. काही म्हणजे रोख रक्कम 1 4 लाख 5 लाख असे देऊन मिटवून घेतलेले किंवा दरमहा 2000 5000 असे काही रक्कम द्यायचं जे आदेश झालेला ते देखील आम्ही मिळवून घेतलेलं आहे. जिथं आम्हाला आदेशाचं पालन करायला आम्हाला त्रास झाला, म्हणजे त्रास होत होता, मुलगा असे आहेत म्हणजे समाजामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत की आईवडिलांना द्यायचं नाही, त्यांनी कुठं आम्ही जाणार, आम्ही दुसऱ्या कोर्टात जाणार, कलेक्टरकडे जाणार, आम्ही कोर्टात जाणार, असे करून पण काही देत नाहीत. अशांना देखील आम्ही चांगलं म्हणजे आम्हाला खरं म्हणजे पोलीस खातं किंवा दोन्ही खातं आम्हाला एवढे मदत करतात. खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांची एक तर अशी केस होती की काय वाटेल ते झालं तरी मी बापाला देणार नाही, आदेश 5000चा होता. ते आम्ही थोडंसं रिक्वेस्ट प्रतिनिधी गाव सरपंच वगैरे आम्ही सांगून प्रयत्न केला, बाबा तू साहेबांनी 5000 दिलं ना महिन्याला, तू तेही करू नकोस, पण 1000-2000 तरी दे, काहीतरी पोटाला दे, मरू दे. आता त्याची आई तुमची नाही, वडील एकटेच आहेत, तुझ्याजवळ राहत नाही, तर वागणं बरोबर नाही. ठीक आहे, त्याचं ते जगू दे, 2000-3000 काहीतरी नाही, ते पण देणार नाही. असे असताना देखील आम्हाला पोलीस खात्यानं देखील आम्हाला एवढी मदत केली. त्यांनी त्याला सांगितलं की तुझ्या घरातलं भांडी कुंडी आणून देखील आम्ही त्या माणसाचं आम्ही व्यवस्थित करू, तू भर पैसे, नसेल तर तुला भोगावं लागेल म्हणजे. तर त्या 2-3 असे देखील आम्ही प्रश्न सोडवून घेतले. एवढे म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीनं सरकार आम्हाला साथ देतं आहे. आम्ही पण ते काम करायला प्रेरित होऊन काम करत. सर, आज आपण इथे आलात आणि आपल्या संघटनेविषयी इतकी चांगली माहिती दिलीत. आपण केलेलं कार्य आणि अनुभव आमच्या श्रोत्यांच्या नक्कीच कामात येईल अशी मी अपेक्षा करते. आपण इथे आलात त्यासाठी धन्यवाद. नमस्कार.